खरं तर जयंतीला महाराजांचं स्टेटस आपण अपडेट करत असतो, परंतु महाराजांचे विचार आत्मसात करून आपल्या विचारांचं स्टेटस आपण अपडेट करत नाही. कधी कधी मला वाटतं की महाराजांच्या काळात जर व्हॉट्सअप असतं तर काय झालं असतं ही सांगणारी माझी कविता. की राज शिवकार्य करतो बरं का आम्ही, सकाळी दुपारी आणि संध्याकाळी, आणि तुमचे भक्त म्हणून मिरवतो आम्ही प्रसिद्धीसाठी. तेव्हा मनात येतो विचार की बरं झालं राज व्हॉट्सअप नव्हतं त्या काळी. आम्ही कपाळ करंटे जर असतो त्या काळी, आम्ही कपाळ करंटे जर असतो त्या काळी, तर बातच असती निराळी. शपथ घेऊयात स्वराज्याची, तुम्ही स्टेटस केला असता अपडेट, आणि उद्या सकाळी रायरेश्वरी घेऊयात सारे भेट. आम्ही तिथूनच एक भगवा सेंड केला असता, आणि एका भल्या मोठ्या स्वप्नाचा तिथेच दी एंड केला असता. आणि एवढं करूनही आम्ही हर हर महादेव म्हटलं असतं फेसबुकवर, सकाळी दुपारी आणि संध्याकाळी. म्हणून म्हणतो राज बरं झालं व्हॉट्सअप नव्हतं त्या काळी. राज अफजल खानाच्या वेळी जर कान्होजी नाईक जेध्याऐवजी असतो आम्ही, लाचार झालो असतो वतनासाठी, आणि संकटात सापडला असता तुम्ही. म्हणून म्हणतो राज बरं झालं व्हॉट्सअप नव्हतं त्या काळी. राज बाजी प्रभूऐवजी जर खिंडीत असतो आम्ही, तर गनिमेईपर्यंत करत बसलो असतो चाट, आणि कधीच गाठू शकला नसता तुम्ही त्या विशाळ गडाची वाट. म्हणून म्हणतो राज बरं झालं व्हॉट्सअप नव्हतं त्या काळी. राज बहिर्जी नायकाऐवजी जर आम्ही असतो स्वराज्याचे हेर, गुप्त मसलतीची स्क्रीनशॉट आम्ही केव्हाच केली असती शेअर. म्हणून म्हणतो राज बरं झालं व्हॉट्सअप नव्हतं त्या काळी.